नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ओजीटी हा सब्जेक्ट या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे। ओजीटी म्हणजे ऑन द जॉब ट्रेनिंग। नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीचं आपण गाईडलाईन बघणार आहोत। SY BScच्या विद्यार्थ्यांना ओजीटी हा पेपर लागू आहे। मेजर आणि मायनर हे दोघांसाठी आहे किंवा नाही, त्याचे उद्दिष्ट काय आहेत, त्याचे प्रस्तावना आपल्याला बघायचे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करा, त्यांनाही समजेल ओजीटी सब्जेक्ट काय आहेत, विद्यार्थ्यांना त्याच्यात फायदा काय होणार आहे, इंटरनली किती मार्काचा असेल, एक्सटर्नली किती मार्काचा असेल, एकूण टोटल 100 मार्काचा हा पेपर आहे। हा पेपर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ज्या युनिव्हर्सिटीमध्ये लागू असेल त्या युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड इयर SY BScच्या विद्यार्थ्यांना ओजीटी हा पेपर लागू आहे। आता केमिस्ट्री असेल, बॉटनी असेल, झुलॉजी असेल किंवा जिओग्राफी असेल किंवा अदर सब्जेक्ट असेल त्यांचं, तर ओजीटी सब्जेक्ट जर लागू असेल त्यांना, तर हे ओजीटी हा पेपर कंपल्सरी त्यांना हा पेपर ऑन द जॉब ट्रेनिंग करावं लागणार आहे। आठवड्यातून किती दिवस त्यांना काम करावं लागणार आहे, किती तास काम करावं लागणार आहे आणि त्यांचं प्रेझेंटेशन, त्यांचं प्रोजेक्ट कसं तयार करायचे आणि आपल्याला त्या ठिकाणी जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर कसे फॉलो करायचे, ती प्रोसिजर कशी कंप्लीट करायचे विद्यार्थ्यांना, हे सर्व सविस्तर माहिती आपण नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जलगोन या युनिव्हर्सिटीचं गाईडलाईन आपण फुल एक्सप्लेन करून देणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। मी सर्व ही गाईडलाईन आहेत, ही गाईडलाईन सर्व मी या ठिकाणी A to Z माहिती तुम्हाला या ठिकाणी शेअर करून देणार आहेत। चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, मी आहे RS पावरा। आज आपण पाहणार आहोत एक खूप महत्त्वाचा विषय, ओजीटी म्हणजे काय, ऑन द जॉब ट्रेनिंग विद्यार्थ्यांनी कसे करावे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार ओजीटी का बंधनकारक आहे, ओजीटी रिपोर्ट, अटेंडन्स सर्टिफिकेट कसे तयार करायचं। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ तुमचा ओजीटी पास होईल की फेल होईल हे ठरवणार आहे। ओजीटी म्हणजे ऑन द जॉब ट्रेनिंग, म्हणजेच प्रत्यक्ष कामावर आधारित प्रशिक्षण। विद्यार्थ्याने कॉलेजमध्ये शिकलेले थेरी, सब्जेक्ट नॉलेज, बुक नॉलेज हे सगळं प्रत्यक्ष कामात प्रॅक्टिकल वर्क वापरणे म्हणजे ओजीटी। उदाहरणार्थ एक्झाम्पल BA, BCom, BSc, बी व स्किल बेस्ड कोर्स, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत सर्व अभ्यासक्रम। NEP 2020 मध्ये ओजीटी का आणले, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020चे उद्दिष्ट आहे विद्यार्थी नोकरी योग्य एम्प्लॉई बनवा, डिग्रीसोबत स्किल मिळवा, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मिळवा, कॉलेजनंतर थेट जॉब मिळवा। म्हणूनच ओजीटी इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप अनिवार्य केली आहे। ओजीटी कोणाला करावी लागते, ओजीटी करणे बंधनकारक आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड इयर कोर्सनुसार स्किल बेस्ड सब्जेक्ट असलेले विद्यार्थी। ओजीटी न केल्यास काय होते, एक्झाममध्ये मार्क्स मिळत नाहीत, प्रॅक्टिकल किंवा प्रोजेक्ट अपूर्ण राहतो, डिग्री होल्ड होऊ शकते। ओजीटी कुठे करायची, विद्यार्थी ओजीटी खालील ठिकाणी करू शकतात: ऑफिस, फॅक्टरी, हॉस्पिटल, स्कूल, अंगणवाडी, प्रायव्हेट संस्था, गव्हर्नमेंट संस्था, गव्हर्नमेंट सेक्टर, कॉम्प्युटर सेंटर, शॉप, बिझनेस, बँक, NGO। अट: काम तुमचा सब्जेक्टशी संबंधित असावे, संस्था रजिस्टर्ड ओळखीची असावी, सुपरवायझर असणे आवश्यक आहे। ओजीटीसाठी परवानगी कशी घ्यावी, स्टेप फर्स्ट, कॉलेजकडून ओजीटी परमिशन लेटर घ्या। सेकंड स्टेप, संस्थेत जाऊन लेटर दाखवा, ट्रेनिंगसाठी अप्रूव्हल घ्या। स्टेप 3, कॉलेजला संस्थाचं नाव, कालावधी, सुपरवायझर नाव सांगणे आवश्यक आहे। ओजीटी दरम्यान विद्यार्थ्यांनी काय करावे, दररोज विद्यार्थी वेळेवर उपस्थित राहावे, सुपरवायझरच्या सूचनांचे पालन करावे, डेली लॉग बुक भरावी, काम शिकून घ्यावे, मोबाईलचा गैरवापर टाळावा। लक्षात ठेवा, ओजीटी म्हणजे सुट्टी नाही,
OJT म्हणजे शिकण्याची संधी आहे. OJT रिपोर्ट कशी तयार करावी? OJT रिपोर्टमध्ये असावे फर्स्ट कव्हर पेज, सेकंड सर्टिफिकेट, थर्ड नॉलेजमेंट, फोर इंडेक्स, 5 कंपनी इन्स्टिट्यूट्स इन्फॉर्मेशन, 6 डेली वर्क्स रिपोर्ट, 7 लर्निंग आउटकम, 8 कंक्लुजन, 9 सुपरवायझर सिग्नेचर. या पद्धतीने तुम्हाला रिपोर्ट तयार करायचे आहे विद्यार्थ्यांना. रिपोर्ट हस्तलिखित किंवा प्रिंट कॉलेज रूल्सनुसार तयार करावे. OJT सर्टिफिकेट कसे घ्यावे? ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर संस्थेकडून सर्टिफिकेट घ्या. डेट ड्युरेशन नमूद असावी. सील अँड सिग्नेचर आवश्यकता कॉलेजला सबमिट करणे बंधनकारक आहे. OJTचे फायदे: रिअल वर्क एक्सपिरियन्स, इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फिडन्स, रिझ्यूम स्ट्रॉंग बनवतो, जॉब मिळण्याची संधी, प्रॅक्टिकल नॉलेज. कॉन्क्लुजन कसं करायचं आहे आपल्याला? तर मित्रांनो, आज आपण पाहिलं OJT म्हणजे काय, विद्यार्थ्याने OJT कशी करावी, रिपोर्ट, सर्टिफिकेट, अटेंडन्स, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 गाईडलाईन. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि तुम्हाला आपल्या युनिव्हर्सिटीचं, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये गाईडलाईन हवं असेल, आणि मी ऑलरेडी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचं गाईडलाईन ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे. तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, त्या ठिकाणी लिंक दिली आहे. ती लिंक क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता डिटेलमध्ये. हे फक्त विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थ्यांनी रिपोर्ट कशी तयार करायचं, त्याचा फायदा, त्याचं बेनिफिट काय होणार आहे विद्यार्थ्यांना, त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ तयार केला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.